इथला भेटी करता आलेला आहे तो म्हणजे पप्पू 11 नांदेडने संघ आणि आई गावदेवी साखरोली आणि अगदीच सुंदर अशी हवा मैदानातून सामन्याकडे आपण वळणार आहोत। तर सामना क्रमांक पहिल्या फेरीतील 4 आपल्या भेटी करता आलेला आहे। मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलतोय। थँक्यू सो मच मिस्टर भावेश शेलार। सामन्याला सुरुवात होईल। प्रथमतः नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा आणि अगदीच या निर्णयाला साजेशी कामगिरी होती की नाही याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। आणि अगदीच जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा कर्णधार गणेशने सांगितलं की पप्पू 11 नांदेडने संघाने यापूर्वी आम्हाला 2 वेळा पराभूत केलंय, पण तिसऱ्या वेळेस आम्ही त्यांना पराभूत करू असा त्यांचा मानस आहे, धाडस आहे। आणि जो धाडसी प्रयत्न आहे तो यशस्वी होईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तत्पूर्वी विनंती असेल पप्पू 11 नांदेडने संघ अनिकेत शेलार पॅकर प्लीज आपले फलंदाज पाठवा। वेळ दौडू नका, वेळ कमी आहे, याकडे आपण लक्ष द्या, अन्यथा दुसऱ्या फेरीमध्ये सामने 3 षटकांचेच खेळवावे लागतील। अखेर भावेश चव्हाण ती जबाबदारी पुन्हा एकदा आमच्याकडे आलीच। डिपॉझिट। तर वळूया सामन्याकडे। 2 फलंदाज फलंदाजी करण्याकरता दाखल झालेले आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ज्याचं नाव हे नेहमीच पप्पू 11 नांदेडने संघाकडून प्रमुख पटलावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि आघाडीच्या फलंदाजांमध्ये ज्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं तो पहिला फलंदाज इट विल बी द ओपनिंग बॅट्समन मिस्टर अभिषेक शेलार फलंदाजी करता आलाय आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग स्टान्सवरती सज्ज असेल ऋषी। ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि अगदीच एक आव्हानात्मक स्थिती, कारण की हलकासा वारा जो मैदानातून वाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा मैदानातून वारा वाहतो तेव्हा तेव्हा फलंदाजांना एक चांगली संधी असते, सुवर्ण संधी असते। या संधीचं सोनं कशा रीतीने केलं जाईल तत्पूर्वी साइड स्क्रीनच्या बाजूला एक शाईन गाडी उभी आहे, ती कृपया सावलीत उभी करा। साइड स्क्रीनच्या बाजूला शाईन गाडी उभी आहे, ब्लॅक शाईन गाडी, ती कृपया सावलीत उभी करा। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती प्रारंभिक गोलंदाज आकाश बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय। आई गावदेवी साखरोली संघ वेळ अतिरिक्त खर्च होतो याची नोंद घ्या आपण। आयोजक वारंवार सूचना करतायत सामन्याला सुरुवात करा। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म वर दी विकेटचा मारा आकाश। उंचपुरा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती भन्नाट प्रहार, वेगाने चेंडू निघून चाललाय सीमा पार, मिळतील धावा 4। वाला कमी कशाची नाही र त्याला, असा हलामच योगावाला कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र। अगदीच ज्यांच्या नावाने जी मधुर धून आपल्यापर्यंत ऐकवली जाते असं एक मधुर संगीत आपण पाहतोय आणि कसं मधुर व्यक्तिमत्व सचिनजी चव्हाण
आणि अगदीच आपल्या सहकार्यांना पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफीज सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन निघून गेलाय. यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे. फलंदाज ऋषी याला जीवनदान दिलं गेलंय. अरे प्रेक्षकांनो, जर आवाज येतोय तुम्हाला, ती शाईन गाडी कृपया सावलीत उभी करा. त्रास होतोय आम्हाला, प्लीज विनंती करतोय. त्या खेळाडू कक्षाच्या बाजूला ती शाईन गाडी उभी आहे बघा. दुसरे कोण प्रेक्षक असते इतक्याला कधीच केलं असतं. हा तीच सावलीत उभी करा कुठेतरी. वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय आकाश उंचपुरा. गोलंदाज अभिषेक शिलार. यावेळेस मात्र अकाउंट ओपन करण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र धोका पत्करला होता आणि बॅक टू दी डगआउट. डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. भोपळाई न फोडता आकाश अभिषेक शेलार याला. विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 1 डगआउटच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक शेलार याच्या स्वरूपामध्ये. आणि अगदीच थोडस निराश जरूर केलं अभिषेक याने. मंद मंद पावलांनी निश्चितच खेळाडू कक्षाकडे रवाना होतोय. कारण की अगदीच जेव्हा जेव्हा पप्पू 11 नांदेडने संघ अडचणीमध्ये असतो, ती अडचणीला कुठेतरी दूर सावरण्याचं काम इथून मात्र केलं जातं. राजारामजी चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. जितेश याला सन्मानित केलं जात आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन. 4 चेंडू आणि 14 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता मात्र आपण पाहतोय फलंदाजी करता अनिकेत शेलार शो ज्या मैदानावरती या मैदानावरती संपन्न झाला होता, तोच फलंदाज अनिकेत शेलार. एक बंधू बाद झाल्यानंतर मोठ्या बंधूंनी आता मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारलेली आहे. गोलंदाज तयार. उंच पुराचा आकाश. यावेळेस मात्र चेंडूला जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स पद्धतीने चेंडूची हाताळणी केली आणि पंचांनी इथून मात्र वॉर्निंग दिलेली आहे. गोलंदाजाला सूचना केली की 1 फॉर दी ओव्हर. यापुढे जर चेंडूची हाताळणी केली तर मात्र दंडित केलं जाईल. फोर्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निघून चालला. ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. उंचीचा पुरेपूर वापर करतोय, वेगाचा पुरेपूर वापर करतोय आणि ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं बंधनकारक होतं पप्पू 11 नांदेडने संघाला, तर इथून मात्र कुठेतरी रणबंदी पाहायला मिळते. अखेरच्या क्षणी पुढे सरसावत बॉडी बॅलन्सिंग मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. एक धाव जरूर जोडली गेली. आई गावदेवी साखरोली संघाकडे जर एक नजर टाकली तर अगदीच हा संघ न्यूझीलंड वरून खेळण्याकरता आलाय की काय असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण की न्यूझीलंड संघाची सुद्धा हीच जर्सी पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय फलंदाज ऋषी याला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या झाली फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. एक षटकाच्या अखेरनंतर अतिशय माफक अशी धावसंख्या. आणि आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय पप्पू 11 नांदेडने संघ. पप्पू 11 नांदेडने संघाचा जर विचार केला तर बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. खोलवर टप्प्याची बॅटिंग लाईनअप आहे. पण मात्र जमेची बाजू जर पाहिली तर अडचणीमधून बाहेर निघायचं असेल तर मात्र चांगली फलंदाजी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय सनी.
आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आई गावदेवी साखरोली संघाने ज्या पद्धतीने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि अगदीच जर विचार केला तर त्या बोलीनुसार ज्या कमिटमेंट नुसार कामगिरी पहिल्या षटकामध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे। यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क नाहीये, चेंडू निघून चाललाय घरंगळत एका धावे करता, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही। अनिकेत शेलार स्वतःवरती थोडासा निराश होईल कारण की फुलरलेनचा चेंडू होता, ताकद कुठेतरी कमी पडली, एफर्ट कुठेतरी कमी पडले आणि चेंडू मात्र निघून गेला एका धावे करता। धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरकताना धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते। यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, चेंडू चाललाय चाललाय निघून चाललाय आणि इथून मात्र आपण पाहतोय चेंडू सीमा पार होतोय, मिळतोय त्या धावा 4, सुरेख चौकार। या चौकाराने इथून मात्र पप्पू 11 नांदेडने संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती आपण पाहतोय 12 या अंकावरती। यावेळेस मात्र फटका फसलाय, गोलंदाज प्रयत्न करतोय झेल घेण्याकरता पण मात्र प्रयत्न थोडासा अपयशी होताना पण हॅलो पण जमेची बाजू जर आपण पाहिली तर डबल फिगर आकडा इथून मात्र ओलांडला गेलाय पप्पू 11 नांदेड संघाच्या माध्यमातून। नवीन फलंदाज सनी फलंदाजी करता आलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर त्याला साथ आहे फलंदाज अनिकेत शेलार याची। यावेळेस मात्र प्रहार तर चांगला आहे, तत्पूर्वी चेंडूची फेकी केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थँक्यू सो मच। तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। मैत्रीच्या पुस्तकातील एक अनोखं नाव ते म्हणजे भावेश चव्हाण आणि भावेश चव्हाण यांच्या माध्यमातून अनिकेत शेलार यांच्याकरता विशेष कॅश प्राइज आहे। षटकाराची हॅट्रिक केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज, पण फक्त षटकाराची हॅट्रिकच पाहिजे, चौकाराची हॅट्रिक नको। गोलंदाज तयार। यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये, चेंडू मात्र निघून चाललाय, तो मात्र काहीसा कन्फ्युजन आहे आणि अखेर स्वयंसेवकांनी दर्शवलंय की हा चौकार आहे कारण की एक पाय सीमारेषेच्या बाहेर होता आणि पंच मुरली जाधव यांनी सूचित केलंय। राकेश शहा लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत, थोडीशी दमछाक झाली आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय ती एकंदर या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय एकंदर 20 या अंकावरती। चेंडूंचा खेळ झाला एकंदर 6, 2 षटकाची अखेर। ड्रिंक्स ब्रेक कडे आपण वळणार आहोत, तत्पूर्वी संधी देऊया डीजे दत्ता यांना। धन्यवाद, थँक्यू सो मच डीजे। वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। गोलंदाज तयार, बॅटमोरती विकेट। यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू खेळायचा होता ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, पण चेंडू जर आपण पाहिला तर एका धावे करता ट्रॅव्हल झाला होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही। वारंवार त्याने थोडस निराश होताना आपण पाहतोय स्वतःवरतीच अनिकेत शेलार, कारण की मोठा फटका येणं आता मात्र बंधनकारक आहे आणि ते फटके मात्र पाहायला मिळत नाहीये।
म्हणजेच जर आपण विचार केला तर ज्या स्ट्रॅटेजीने इथून मात्र आई गावदेवी साकरोली संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, तीच कामगिरी मात्र यशस्वीरित्या मात्र साध्य होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव जोडली जाईल आणि अधिक जर आपण विचार केला तर दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. सनी आला, नवीन फलंदाज आलाय फलंदाजी करण्याकरता अजय. अजूनही कुल कॅप्टन नितेश याचं येणं बाकी आहे आणि अगदीच त्याच्या माध्यमातून जरूर एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 22 धावा. चेंडूंचा खेळ झाला एकूण एकंदर आपण पाहतोय ते 2. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. नवीन फलंदाज फलंदाजी करता आलाय अजय. यावेळेस मात्र चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. आणि अगदीच या धावेचा नेहमीच उल्लेख केला जातो की मेहनत न करता जोडली गेलेली ही धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय फलकावरती 23 अंकावर. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे आणि चेंडूवरती मात्र शिक्कामोर्तब होतोय ते 6 धावांचं षटकार. याने आणि तोच धोका पत्करता जर आपण पाहिलं तर 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकूण एकंदर धावसंख्या 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एक चांगली कामगिरी आहे आणि एक सावध फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. फलंदाज अनिकेत याच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाकरता रोहित याला जे आणलं गेलंय ती गोलंदाजी पाहता यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर अगदीच एक मोठा फटका जरूर आलाय आणि एक धाव जरूर जोडली जाईल. पंच गणेश पाटील यांचा इशारा येईल, बाहितच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 3 षटकांची अखेर आणि 33 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि निश्चितच 10 ते 15 धावा जर मात्र आल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या, एक चांगली सावध धावसंख्या, एक फाईट बॅक टोटल निश्चितच पाहायला मिळेल. तत्पूर्वी यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. देवांश 11 रामवाडी आणि गावदेवी खांडपे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे विना विलंब. देवांश 11 रामवाडी आणि गावदेवी खांडपे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित यायचं आहे. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आसनस्थ व्हा. 3 षटकांची अखेर झालेली आहे. 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाकडे आहे तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज जगदीश बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र अंधाधुंद बॅट फिरवली जाते, आबाधुबीचा खेळ. आणि तत्पूर्वी अजय याचा जर विचार केला तर अतिरिक्त पावलांचा वापर करत धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या झाली असती पण मात्र नाही. पंच गणेश पाटील यांचा इशारा येतोय, बाईच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 34 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 34 रन्स.
यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू सीमा पार, मस्तक बेदस्तक षटकार. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 6 धावांच्या मदतीने. यावेळेस मात्र भन्नाट वेग आणि त्या वेगाचा पुरेपूर वापर केलाय फलंदाज अजय याने. आणि अगदी जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो, पप्पू इलेव्हन नांदेडने संघ फलंदाज अजय चांगली फलंदाजी करतो, पण अनिकेत शिलार याच्या चेहऱ्यावरती थोडीशी दमछाक जाणवते. कारण की जर आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या सरावाला प्रारंभ करता तेव्हा तेव्हा मैदानाला एक गोल फेरी मारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते, पण फिटनेसच्या बाबतीत जर शिवछत्रपती लामा संघाचा विचार केला तर भावेश चव्हाण यांचा हात मात्र कोणी धरू शकणार नाही. सडपातळ बांधा आहे. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, निघून जाईल चेंडू सीमा पार, प्रेक्षकांच्या भेटी करता गेलाय षटकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 48 अंकावरती. प्रथमेश यांच्याकडे जर आपण पाहिलं तर मजबूत देह यष्टी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निघून चाललाय चेंडू, तो प्रवाहाच्या विरुद्ध वीरेंद्र सेवक यांची आठवण करून देणारा धमाकेदार षटकार. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 54 धावा आणि 55 धावांचं इथून मात्र लक्ष असेल आईगावदेवी साखरोली या संघासमोर. ते 55 धावांचं लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी गावदेवी खांडपे संघाचे संघनायक उपस्थित आहेत का, आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता 2 हात करण्याकरता संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो देवांश 11 रामवाडी. तर विनंती असेल देवांश 11 रामवाडी संघाचे संघनायक आपण त्वरित यायचं आहे विना विलंब. देवांश 11 रामवाडी संघाचे संघनायक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल नाणेफेकी करता आपण त्वरित या, अन्यथा सामना सुरू झाला आणि एक चेंडूची हाताळणी झाली तर मात्र खांडपे संघाला नाणेफेक विजयी घोषित केला जाईल आणि तो निर्णय फक्त त्यांच्याकडून घेतला जाईल. काल जर आपण तर आईगावदेवी खांडपे संघाला नाणेफेकीचा कौल इथून मात्र जर आपण पाहिलं तर नियमानुसार टुली संघाला ती नाणेफेक विजयाची संधी दिली गेली होती. देवांश 11 रामवाडी संघाचे संघनायक, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत तर टॉस करता आपण त्वरित या. समालोचन कक्षा संदेश वखारे.
थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 55 धावांचं लक्ष आहे आई गावदेवी साखरोली टीम समोर. आणि या 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी अमर विथ रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक अभिषेक बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक हाताळण्यासाठी पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल अभिषेक. षटकातील पहिला बॉल. समोर अमर. या बलेचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा देखील प्रयत्न झाला होता, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने अमरने स्वतःचा त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट ओपन केलंय. यस, रोहित आहे त्या ठिकाणी स्ट्राईक हँडला. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होतोय. सिंगल कंप्लीट. रामवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले नाहीयेत. अर्थातच टॉस विन गावदेवी खांडपे टीमला या ठिकाणी दिलं जात आहे. आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिफ्टी 55 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र एक संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि एक धाव देखील बलून काढली आहे. तर या एका धावेच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा आणि त्यानंतर मात्र उर्वरित 3 बॉलवर सिंगल 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 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल हाताला जाते आतापर्यंत. या बलेस मात्र समोरच्या दिशेने एक चांगला फटका. बॉल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. सरळ बाटने हा फटका खेळून काढला होता. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. समोरच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमारेषा पार झाला होता. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. फलंदाज अमरच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस ताकदीचा पुरेपूर वापर. मात्र चेंडू नक्कीच सीमारेषेलगत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उंची गाठली होती मात्र लांबी गाठता आली नाहीये. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट.
अतिशय सुरेख फटका, नक्कीच या फटक्यांची गवसणी घालणं देखील खूप गरजेचं आहे. मोठे फटके यावे लागतील. 55 धावांचं एक मोठं लक्ष समोर आहे. या बॉलर्स देखील प्रयास पुन्हा एकदा झाला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. षटकाची सुरुवात चौकारा सोबत आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर चांगलं कमबॅक आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. धीरज या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला वेग आहे धीरजकडे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल लाव्यामध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचले देखील, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. चांगले प्रयत्न त्या ठिकाणावरनं आपल्याला पाहायला मिळाले. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक मिड विकेटला पोहोचला होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. षटक क्रमांक 2 देखील चांगल्या प्रकारे फेकले जात आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. या आधीचं षटक अभिषेकचं पाहिलं, त्यानंतर धीरज देखील चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस आहे, फटका फसलाय, चेंडू आउट, क्षेत्ररक्षक जेल खाली. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. शिवंदन आकाश या फलंदाज झाला. ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 15 धावा धावफलकावर आहेत. मात्र आता अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच प्रत्येक षटकामागे 20 ची सरासरी, 20 धावा प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. पहिल्या 12 बॉल मध्ये तर टीम पप्पू 11 नांदेडनेच्या माध्यमातून वार तर झालाय, मात्र आई गावदेवी साक्रोली संघ पलटवार करेल का? येणाऱ्या 12 बॉल मध्ये 40 धावा बनवेल का? हे देखील आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच या 40 धावा टोकत असताना मात्र हवाई मार्गाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मोठे फटके वारंवार तुम्हाला खेळावे लागतील. पहिली विकेट अगदी स्वस्तात अमरबाद झाला होता. त्यानंतर रोहित आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वर अजय. अगदी महत्वाचा षटक. या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. अजय आमच्या कॅमेरा एंड कडनं षटकातील पहिला बॉल. लो फुल टॉस बॉल हवं तसं संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. आपण पाहतोय शिव छत्रपती स्पोर्ट लामाज आयोजित जय हनुमान चषक 2024 ही स्पर्धा आज सलग हा दुसरा दिवस. नक्कीच ट्रिपल लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. YouTube वर जा, फक्त ट्रिपल लाईव्ह टाईप करा आणि त्यानंतर मात्र घर बसल्या तुम्ही या मॅचचा आनंद घेऊ शकता. अगदी चांगलं कॅमेरा वर्क देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. त्या दरम्यान हा बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ट्रिपल लाईव्ह चे प्रोप्रायटर पशुदादा कोरडे यांच्या माध्यमातून चांगलं वर्क, चांगली साथ त्यांच्या कॅमेरा वर्कच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. या विभागाचा विचार केला तर भरपूर स्पर्धा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून देखील नक्कीच कव्हर केल्या जात आहेत. सिंगल पुन्हा एकदा एकच धाव आली आहे. अजयच्या षटकाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळते आहे. 3 बॉल टाकून झाल्यात, 2च धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बेलेचा बॉल ऑफ साइडला
खाली क्षेत्रातून ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. ट्वेंटी 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 55 धावांचं एक मोठं लक्ष असताना मात्र हवी ती सुरुवात झाली नाही. 21 धावा धावफलकावर. ट्वेंटी 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र नक्कीच अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. आठ चेंडू 34 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. अजय पुन्हा एकदा या बलेस प्ले अँड मिस बॉल मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र अधिक दबाव निर्माण करेल साखरोली टीमवर, यात मात्र काही शंका नाहीये. कारण फक्त आणि फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. टॉस साठी वेळेवर उपस्थित नव्हते आणि त्या कारणास्तव पॅनलाइज म्हणून टीम आई गावदेवी खांडपे टीमला मात्र टॉस विन दिलाय. त्यांनी क्षेत्ररक्षक स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी टीम रामवाडीला इन्व्हाइट केलाय. त्या दरम्यान चालू मॅच कडे वळूया. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. वेलकम बारका पाटील. बारका पाटीलची फलंदाजी पाहायला विसरू नका. सहा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. ऋषी बॉलिंग ट्रॅक वर येतोय. नक्कीच टॉस ज्या वेळेस झाला त्या वेळेस साक्रोली टीमच्या कॅप्टनने सांगितलं होतं की टीम नांदेडने आम्हाला 2 वेळा हरवलंय. ही 3री वेळ आहे. या ठिकाणी प्रयत्न आम्ही अधिक करू, परंतु ते प्रयत्न अजूनही चांगल्या प्रकारे दिसून आले नाहीयेत. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस देखील बॉल कार्पेटच्या साने डीपला येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पूर्णपणे पकड मजबूत पाहतोय आपण टीम पप्पू 11 नांदेडनेची. या सामन्याचा विचार केला तर अगदी चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडू 28 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. यस, आता मात्र मिशन इज इम्पॉसिबल. 3 चेंडू 28 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. जवळ जवळ विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय पप्पू 11
नांदेडने टीमला. ऑन साइडला बॉल येतोय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. रामवाडी विपक्ष गावदेवी खांडपे, दोन्ही टीम्स मजबूत आहेत. फुलटॉस बॉल, संपर्क नाहीये. यस, बॅट क्रॅक झाली आहे त्या ठिकाणी. यस, फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. मात्र त्या दरम्यान फलंदाजाची बॅट त्या ठिकाणी क्रॅक झाली आहे, तुटली आहे बॅट. यस, हे दुःख फार असेल. मॅच हारली आहे यापेक्षा अधिक दुःख मात्र आपली लक्की बॅट जी आहे ती तुटल्याचा असेल. मॅच फिनिश, सामना जिंकला या ठिकाणी पप्पू 11 नांदेडने टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आई गावदेवी साखरोली. यस, वेदांत पण व्यासपीठाशी संपर्क साधा. अनिकेत दादा तुम्हाला बोलावत आहेत. यस, 7 बॉल 27 धावा ज्याच्या बॅट मधून आला, नाव आहे अजय. अजय इज द मॅन ऑफ द मॅच.